त्याच्या माध्यमातून आज आवडीच्या साक्षरताची सोहळ्याच्या निमित्ताने या सोहळ्यामध्ये आज ज्ञानराजांची कीर्तन वगैरे झालं, सगळं झालं. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील वर्ष कशाच आहे, तपपूर्तीच आहे आणि तपपूर्तीची वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून हरिभजने जवळले जग नामकरण चिंतनाच्या माध्यमातून सतत सातत्यानं माऊली माऊली नाम करू हरी कथा जेणे सदा चित्ता समाधान, आपल्या चित्ताला सतत सातत्यानं समाधान मिळेल अशा पद्धतीनं माऊलीच्या आजच्या गवळीच्या माध्यमातून 12ही महिने आपल्याकडे पुढे कार्यक्रम चाललेले असताना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाम या 12व्या तपपूर्तीच्या निमित्तानं चाललेला हा सोहळा, त्या सोहळ्यामध्ये ही गौरव घेतलेली आहे. आज शब्द आहे जात पात इथं काही वारकरी संप्रदायामध्ये धरली जात नाही. याची कुळ माझे गेले हरपून, या ठिकाणी मला माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे आठव गेले भावाभाव गावामध्ये अतिशय जल्लोषामध्ये सप्त्याचा सांगता सोहळा दिंडीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तसेच या ठिकाणी काल्याचंही जेवण थोड्या वेळानेच महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांना विनंती करतो की सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच आज खऱ्या स्वरूपाने आजपासूनच विंगच्या यात्रेला खऱ्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी तरुण मंडळी, महिला वर्ग, ग्रामस्थ या ठिकाणी दिसत आहेत. तसेच उद्या या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाड्याचं मैदान विंग आयोजित भैरवनाथ केसरी हे आयोजित केलेलं आहे. ते तळेकरवस्ती या ठिकाणी वाडकर फाटा या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांनी उद्या यात्रेची शोभा वाढवावी. तसेच परवाच्या दिवशी जंगी कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलं आहे. तरी सर्व आयोजकांच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्व या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवानांची कुस्ती या ठिकाणी शेवटची होणार आहे. तरी रंगतदार 19 तारखेपासून गुढीपाडव्यापासून या ठिकाणी विंगावच्या भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात होते. 21 तारखेपासून या ठिकाणी 49 वर्ष गेली अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करतोय. आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा काला होता, ग्रामदिंडी होईल. त्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणी गावचा छबिना निघेल. उद्या भव्य बैलगाड्यांच्या शर्यती या ठिकाणी तळेकर वस्तीनजीक आयोजित केलेल्या आहेत ग्रामस्थांच्या वतीनं. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व बैलगाडी मालक, चालक, त्याचबरोबर सर्व शौकीनांनी या बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यायचा, आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर सोमवारी या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळ आणि सायंकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकट यांची पहिली. आत्ताच आपण आपल्या ग्रामदेवतेची यात्रा खऱ्या अर्थानं गुढीपाडव्यापासून सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत हे सर्व कार्यक्रम चाललेले असतात. गुढीपाडव्या दिवशी देखील या ठिकाणी रामेश्वराची कावड या ठिकाणी आपण जल्लोषात पहिल्या दिवशी उत्सवाला सुरुवात करतो. यानंतर 2 दिवसानंतर गेली 49 वर्ष अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम सर्वांचं ग्रामस्थांच्या सुविचारानं आणि एकत्र येऊन साजरा केला जातो. आजचा जो हा काल्याचा दिवस आहे, आत्ता देखील काल्याचं कीर्तन तळेकर महाराजांना यांचं झालं. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला. त्याचबरोबर आता दिंडीचा कार्यक्रम चालू आहे. या दिंडीनंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर उद्या या ठिकाणी शर्यतीचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व ग्रामस्थांच्या सुविचाराने या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सर्व